पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। साहित्य संमेलनासाठी एका पाटलाला अध्यक्ष करा अशी मागणी कुलकर्णी जोशींनी केली। बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केलंय। तसेच विश्वास पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही कौतुक केलं। साताऱ्याची गौरवगाथा मांडली। साताऱ्यात सुरू असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते। साहित्य संमेलन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो, तो आचार विचारांची आणि देशाला दिशा देण्याचा कार्यक्रम असतो। काँग्रेसची स्थापना होण्याआधीही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाल्याचा विश्वास पाटलांनी नमूद केला। एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट असल्याचं विश्वास पाटील म्हणाले। उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना विश्वास पाटील म्हणाले की पाटील म्हटलं की 3 फड आठवतात, ते म्हणजे कुस्तीचा फड, तमाशाचा फड आणि उसाचा फड। पण हा पाटील शब्दाच्या फडातला पाटील आहे। 99व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्ण्यांनी केली। बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते, ही आपली जुनी वहिवाट आहे। 27व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असं सावरकर म्हणाले होते। ते वाक्य फार गाजलं होतं, पण त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की मातृभाषेत शिक्षण दिलं पाहिजे। यावेळी माय मराठीचा पुरस्कार त्यांनी केला। ज्यावेळी मराठी भाषेवर संकट येतं त्यावेळी आम्ही साहित्यिक लढा देतो। नेहरू पंतप्रधान असताना मजनू सुलतानपुरी यांनी त्यांच्यावर टीका केल्यानं त्यांना 2 वर्षाचा कारावास भोगावा लागला होता। त्यावेळी मोरारजी देसाई यांनी मध्यस्थी केली आणि म्हणाले माफी मागा। त्यावेळी मजनू सुलतानपुरी यांनी मात्र त्यास नकार दिला, झुकायला नकार दिला। हा किस्सा विश्वास पाटील यांनी सांगितला। सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आहे। तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे। तुमच्या आचारसंहितेचा काळ हा 2 ते 3 आठवडे असतो, पण साहित्यिकाची विचारसंहिता ही अनेक पिढ्यांपर्यंत चालत असते असा विश्वास पाटील म्हणाले। शेतकरी आत्महत्या करतात हे फक्त शासनाचं अपयश नाही तर समाजाचं देखील अपयश आहे असं मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केलंय। तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले।